नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे भोकराची भाजी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य. भोकरं तुम्हाला माहीतच असतील, ही वर्षातून 1-2 वेळा नक्की खावी, कारण हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. यांची हाडं वगैरे दुखत असतात ना, त्याच्यासाठी खूप अशी गुणकारी आहे ही भाजी, म्हणून वर्षातून एकदा नक्की बनवून बघा. मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये वाटण करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी खोबरं चांगलं खरपूस भाजून घेतलं आहे, धने बडीशोप घालून घेतलेत, लसणाच्या 7-8 पाकळ्या घालून घ्यायच्या आणि कांदा हे सर्व घालून ह्याचं मी वाटण करून घेणार आहे. हे वाटण करून झाल्यानंतर मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं, त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मी याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि हे ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे खलबत्ता असला तर तुम्ही ते ठेच्यासारखं ठेचूनही घेऊ शकता. आता इकडे मी भोकरं घेतलेत, ती चांगली धुवून घेणार आहे. धुवून घेतल्यानंतर मग मी आता ह्यांचे दांडे वगैरे काढून घेणार आहेत. या असे गुच्छाच्या गुच्छ असतात, त्याच्यामुळे ते एक सर्व काढून त्याच्यावरती काळपट अशी साल असते तीही काढून टाकायची आणि मग ही अगदी 2-3 पाण्याने परत धुवून घ्यायची. नंतर मग मी आता ही मध्ये कापून घेणार आहे आणि त्यातली बी साईडला करून घ्यायची. पण हे कापल्यानंतर आतमध्ये खूप असं चिकट असतं, त्याच्यामुळं थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं. आणि हो, बी काढताना खूप सांभाळून काढावी लागते, कारण ना पटकन सरकते आणि सुरी हातावरती येते, त्याच्यामुळं थोडी सांभाळूनच काढा. अशा प्रकारे ही बी काढून घ्यायची आणि ही भोकरं अशी ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घालून घ्यायची. पण पाणी थोडं गरम घ्यायचं, ज्याच्याकडून पाणी गरम घेतलं ना की मग ते सगळं असं चिकटपणा त्याचा निघून जातो. अशा प्रकारे ती चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. बघा, अजिबात चिकट राहिले नाहीत, त्याच्यामुळं गरम पाण्यातच धुवून घ्यायची. नंतर मग आता त्याच्यामध्ये भरण्यासाठी मी मसाला इथे तयार करते. मसाल्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतले, त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घेतलं. 1 पळी तेल घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार लाल मसाला, गरम मसाला, धना पावडर आणि मीठ घालून घेणार आहे. मीठ तुम्ही थोडंसं म्हणजे कमी जास्त हे मसाला टेस्ट करून बघा. नंतर त्याच्यामध्ये जो ठेचा बनवला आहे तो घालून घेतला आणि 1 चमचाभर कांदा खोबऱ्याचं वाटण, हे सर्व असं थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घातल्यामुळं हे एकदम पातळ नाही होत आणि एकदम घट्टही नाही राहत आणि त्याच्या बेसनच्या गुठल्या वगैरे सर्व निघून जातात. त्याच्यामुळं अशा प्रकारे हे सैलसर करायचं आणि मग हे असं भोकरांमध्ये भरून घ्यायचं आणि 2 पाकळ्या परत एक जॉईंट करून घ्यायची. मोठी छोटी छोटी भोकरं असले भरायला खूप वेळ येतो आणि मोठाही येतो भाजी. अशा प्रकारे मी आता सर्व भोकरं भरून घेणार आहे आणि ती भरून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये मी ती सर्व घेणार आहे आणि यांना आता उकळून घेणार. त्याच्यामुळे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आधीच. मग आता चाळण मी त्या पातेल्यावरती ठेवून घेणार आहे आणि झाकून एक 10 मिनटं चांगले शिजून द्यायचे मीडियम गॅसवरती. आणि शिजल्यानंतर मग तुम्ही ना हे असं म्हणजे खाऊ शकता, उकळलेलीसुद्धा खाऊ शकता. खायला खूप छान लागतो. 10 मिनटानंतर मी ह्याचं झाकण काढून तुम्हाला दाखवते. नंतर हे आहे ना, झाकण काढल्यानंतर 10 मिनटं परत अशी थंड करून घ्यायचं, 5 मिनटं पंख्याखाली वगैरे ठेवून. गरम गरम भाजीमध्ये घातलं ना की मग ते बेसन आणि भोकरं अलग अशी वेगवेगळी होतात, त्याच्यामुळे हे थंड करूनच भाजीमध्ये घालायचं. अशा प्रकारे ही भोकरं उकडून होतात. नंतर मी इकडे कढई गरम करून घेतले. कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेतले. मैत्रिणींनो, तेल थोडं जास्त लागतं, पण भाजीला खूप टेस्ट छान येते आणि अगदी चिकन मटन ही माणूस विसरून जाईल अशा प्रकारे याची टेस्ट लागते. आणि त्याच्यामध्ये ना लाल मसाला आणि मीठ थोडंसं जास्त घालायचं, कारण ही भाजी आहे ना तिखट असली थोडीशी तर छान लागते, नाहीतर अशी गुलमट लागते. सर्वांनाच तिखट नाही आवडत, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. तर मी तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं चांगलं तडतडून दिलं त्यात घालून. नंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या चांगल्या तडतडल्या की मग थोडंसं पाव चमचा हिंग घालून घ्यायचं. हिंग घालून झाल्यानंतर मी एक कांदा बारीक चिरून घेतला होता, तो त्याच्यामध्ये घालून चांगलं परतून घेणार. कांदा परतताना तुम्ही मीठ घालू शकता किंवा नंतरही घालू शकता. कांदा परतताना घातला
की कांदा पटकन परतला जातो, त्याच्यामुळे मीठ मी कांदा परत त्यावेळेस घालते. कांदा अगदी गुलाबी येईपर्यंत चांगला खरपून घ्यायचा. तर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेणार आहे मी. टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव करून कांदा टोमॅटो एकजीव करून झाल्यानंतर मैत्रिणींनो याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. मसाले तुम्ही तुमच्या घरगुती जे आपले मसाले असतात तेच घालायचे असतात. हळद, मीठ, तिखट, धना पावडर, गरम मसाला हे सगळं तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचा मसाला. नंतर ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं. मी आता ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेते आणि हे चांगलं एकजीव करून घेते. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा. याला चांगलं तेल सुटलं पाहिजे आणि मसाल्याचा कच्चापणा सर्व निघून गेला पाहिजे. असा मसाला चांगला भाजून घेतला ना की मग त्याचा सुगंधही खूप छान येतो. आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं जे होतं वाटण केलेलं ते आता ह्याच्यामध्ये धुवून त्याचं थोडंसं पाणी घालून घेणार आहे. पाणी एकदम थोडंसंच घालायचं, म्हणजे अर्धी वाटी इतकंच पाणी घालायचं आणि हा मसाला 1-2 मिनटं चांगला झाकण ठेवून शिजून घ्यायचा. तर मी अर्धी वाटी पाणी घालून हा मसाला मीडियम गॅसवरती 1-2-3 मिनटं चांगला शिजून देणार आहे. झाकण ठेवल्यामुळं मसाला चांगला शिजला जातो आणि पाणी घातल्यामुळं मसाला खाली लागतही नाही आणि तेलही चांगलं सुटतं. 2 मिनटानंतर झाकण काढलं, बघा असा तेल सुटलं आहे चांगलं मसाल्याला. पाणीही त्यातलं सर्व निघून गेलं आहे आणि या मसाल्याचा सुगंध बघा खूप छान असा येतो. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. मग जी भोकरं मी उकडून घेतलेत ना त्याच्यामध्ये घालून घेणार. ती भोकरं ह्याच्यामध्ये घालून 1-1.5 मिनिट आहे ना चांगलं हे परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये भोकरा आणि मसाला चांगला एकजीव झाला पाहिजे असं चांगलं परतून घ्यायचं. नंतर मग ह्याच्यावरती आपल्याला परत पाणी घालून 2-3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता भोकरं घातल्यानंतर ही भोकरं आणि मसाला मी चांगला एकजीव करून घेते. सर्व चांगलं एकजीव करून झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते आणि झाकण ठेवून 1-2-3 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची. तुम्हाला सुक्की भाजी हवी असली तर तुम्ही सुक्कीही करू शकता किंवा थोडीशी अशी ग्रेव्हीसारखी पाहिजे असली तरीही करू शकता. ग्रेव्हीसारखी केली तर पाणी थोडंसं अर्धा ग्लास वगैरे चालतं आणि सुक्की करायची असली तर अगदी अर्धी वाटी पाणी घाला. मग ही भाजी आहे ना खायलाही खूप छान लागते. आता मी झाकण काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ही भाजी होते. ही बघा अशा प्रकारे ही भाजी तयार होते. आता ही तयार झाली. आता ही तुम्ही खाऊ शकता. कोथिंबीर वगैरे पाहिजे तर तुम्ही वरून घालू शकता. अशा प्रकारे ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.